नमस्कार. मी हरीश जगताप. लॉरिश या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज व्हिडिओचा विषय असा आहे की आपण आता सगळ्याच ठिकाणी बघत असणार बातम्यांमध्ये, न्यूजमध्ये, वृत्तपत्रांमध्ये की निवडणूक आयोगाने आता हल्लीच महाराष्ट्राचा दौरा केला आहे. म्हणजे निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन आढावा घेतला आहे व आता ते निवडणुकी म्हणजे विधानसभेची तारीख देखील डिक्लेअर करणार आहे. तर निवडणूक आयोग काय काम करते व निवडणूक आयोग कोणाच्या अंडर काम करते हे तुम्हाला आज सांगणार आहे. निवडणूक आयोग हे स्वतंत्र आयोग असून ते कोणाच्याच सरकार व कोणाच्याच हाताखाली काम करत नसते. त्याला संविधानामध्ये आर्टिकल 24 नुसार अधिकार प्राप्त करण्यात आले आहे. म्हणजे निवडणूक आयोगाला आर्टिकल 24 तर आर्टिकल 29A यामध्ये संपूर्ण निवडणूक आयोगाचे अधिकार देण्यात आले आहेत. निवडणूक आयोग काय आहे? निवडणूक आयोग म्हणजे जे आपण बघतो निवडणुका होतात म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, खासदार, आमदार, ग्रामपंचायत, महानगरपालिका यांच्या ज्या निवडणुका होत असतात किंवा झेडपीच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत असतात. कुठलीही निवडणूक जर होत असेल ती निवडणूक आयोगाच्या अंडर होत असते. म्हणजे त्या निवडणुकी संदर्भातील सगळे अधिकारी निवडणूक आयोगाला असतात. म्हणजे पक्षाला चिन्ह वाटप करण्यापासून तर पक्षाची स्थापना किंवा पक्षाचे रजिस्ट्रेशन करण्यापासून त्या व त्याचा पक्ष बाद करण्याचा देखील अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. व निवडणूक आयोगाला अजून सगळ्यात महत्वाचा अधिकार म्हणजे जे निवडणुकीसाठी उमेदवार उभे असतात ते जे डॉक्युमेंट सबमिट करतात त्यांची छाननी करण्यापासून त्यांना अप्रूव्ह करण्यापासून व ते मतदानाची जबाबदारी म्हणजे मतदानाच्या दिवशी कुठल्या अधिकाऱ्यांच्या ड्युट्या लावायच्या आहेत म्हणजे बूथ लावण्यापासून ते ईव्हीएम मशीन सेट करण्यापासून तर निकालापर्यंत निकाल जाहीर होण्यापर्यंत निवडणूक आयोगाची जबाबदारी असते. त्यानंतर निवडणूक आयोग म्हणजे फक्त आपण बघितलं असेल किंवा बाहेरच निवडणूक होतात तसं नाही, तर विधान भवनामध्ये देखील निवडणूक घेतली जाते. म्हणजे अध्यक्षासाठीची जी निवडणूक होते ती देखील निवडणूक आयोग ही घेत असतं व त्यानंतर राष्ट्रपतीची देखील निवडणूक आयोगाद्वारेच राष्ट्रपती पदासाठीची जी निवडणूक होते ती होत असते. त्यानंतर निवडणूक आयोग ही निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून 30 दिवसा आधी हे आचारसंहिता लावत असते. म्हणजे आचारसंहिते तुम्हाला माहिती असेल आपण आचारसंहितेवर पुढे जाऊन एक व्हिडिओ बनवणार आहोत. आचारसंहिता काय आहे ते. आचारसंहिता लावण्यापासून तो आचारसंहिता उठवण्यापासून तो अधिकार फक्त निवडणूक आयोगालाच दिलेला असतो. व निवडणुकीमध्ये जर काही वाद झाले किंवा एखाद्या उमेदवाराचा काही कागदपत्र त्याने सादर केले असतील व त्याच्यामध्ये काही त्रुटी आल्या असेल ती केस देखील निवडणूक आयोगामध्ये चालवली जाते. म्हणजे जसं आता रिसेंटली बघितलं आपण आता मी नाव नाही घेत पण काही आमदारांचे जात पडताळणी प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला. तर ती केस ही कोर्टात चालली नसून तरी निवडणूक आयोगासमोर चालत असते. म्हणजे निवडणुकीच्या संदर्भातील जेही काही प्रकरण असतील ते निवडणूक आयोगामध्ये चालवले जातात व त्यांचे निर्णय देखील निवडणूक आयोगच लावत असते. जसं आता आपण बघितलं एका पक्षामधून एक गट बाहेर गेला तर ते प्रकरण देखील सुप्रीम कोर्टामध्ये गेले असता सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये असा निर्णय दिला की या प्रकरणाची जबाबदारी व या प्रकरणाचे निकाल हे निवडणूक आयोग देईल व आपण बघितलं असेल निवडणूक आयोगाने त्या प्रकरणामध्ये देखील निर्णय दिलाय. म्हणजे एका गटाला ते चिन्ह व नाव देण्यात आलं व दुसऱ्या गटाला नाव बदलून म्हणजे सेम नाव ठेवलंय फक्त त्या नावामध्ये तरतूद करण्यात आली. हा जो निर्णय आहे तो निवडणूक आयोगच देऊ शकतो, कोर्ट नाही देऊ शकत. म्हणून निवडणूक आयोग ही स्वतंत्र व्यवस्था आहे. ही व्यवस्था चालवण्यासाठी मी सर्वात आधी सांगितलं संविधानामध्ये आर्टिकल 324 ते आर्टिकल 29 ए यामध्ये संपूर्ण निवडणूक आयोगाचे अधिकार हे देण्यात आले. आणि निवडणूक आयोगाला तुम्हाला माहिती असेल तर निवडणूक आयोग हे मतदान यादी जाहीर देखील निवडणूक आयोग करतो. कुठल्या मतदाराला नाव नोंदणी करून घ्यायची तेही निवडणूक आयोग हे निवडणूक आयोगाला ते अधिकार देण्यात आले व निवडणूक आयोगच ते प्रकरण बघत असते. म्हणजे मतदान नोंदणी सुद्धा देखील निवडणूक आयोग बघते. जर व्हिडिओ आवडलाच असल्यास तुम्ही लाईक व शेअर करा व पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल ते देखील आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा.